आदित्य आदिराजमध्ये तर कट्ट्यावर इतका सारा पसारा आणि स्वयंपाकाची गडबड कशासाठी? तर महाराष्ट्राचा अतिशय खास आणि पारंपरिक सण म्हणजे गुढीपाडवा. तर आज आहे गुढीपाडवा. नवीन वर्षाची सुरुवात, नवीन आशा आणि नवीन स्वप्न घेऊन येणारा हा सण येतो. तर या सणालाच घरोघरी बनते ती म्हणजे पुरणपोळी. पुरणपोळी, कटाची आमटी असा बेत आजच्या सणाला असतो. तर पुरणपोळीसाठी मस्त अशी चण्याची डाळ शिजवून घेतली, पुरण करून घेतले, कणिक मळून घेतली आणि आता करायची आहे ती म्हणजे कटाची आमटी. आणि त्यासाठी लागतो तो म्हणजे कढीपत्ता. गॅलरीत कढीपत्ता लावलेला आहे, तर फोडणीसाठी मस्त ताजा असा कढीपत्ता आणला. गुढीपाडवा हा महाराष्ट्रात साजरा केला जाणारा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे. तर या दिवशी अंगणामध्ये रांगोळी काढून घरासमोर गुढी उभा केली जाते आणि नवीन वर्षाची सुरुवात आनंदात केली जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी खास गोड पदार्थ बनवण्याची परंपरा आहे आणि त्यात सर्वात महत्त्वाची म्हणजे आपली पुरणपोळी. तर पुरणपोळीच का बनवतात? गोड पदार्थ म्हणजे आनंद आणि शुभतेचं प्रतीक. नवीन वर्ष गोड सुरुवातीनं व्हावं म्हणून आणि पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी पुरणपोळी बनवण्याची पारंपरिक पद्धत आहे. तर गुढीपाडव्याचा हा दिवस नवीन वर्षाची सुरुवात मानला जातो. आनंद, समृद्धी आणि विजयाचे प्रतीक आहे. काही मान्यतानुसार भगवान रामांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येत परत येण्याचा दिवस म्हणजे गुढीपाडवा. तर कटाची आमटी करण्यासाठी गरम झालेल्या तेलामध्ये मस्त जिरी, मोहरी आणि कढीपत्त्याची छान अशी फोडणी दिली आणि तेलामध्ये काळं तिखट, अद्रक, लसूण, खोबरं यांचा ताजा मस्त असा मसाला, हळद, गरम मसाला असं सर्व काही तेलामध्ये छान भाजून तळून घेतलं आणि त्यामध्ये जे चणा डाळीचं पाणी असतं त्या पाण्यापासून फोडणी देऊन बनते ती म्हणजे कटाची आमटी. तर गूळ आणि चणा डाळीपासून बनलेली पुरणपोळी आणि त्या पुरण बनवल्यानंतर उरलेल्या पाण्यापासून बनवली जाते ती म्हणजे कटाची आमटी. तर नवीन वर्षाची सुरुवात गोड पदार्थापासून व्हावी आणि गोड पदार्थ हे शुभतेचं प्रतीक असतं म्हणून मराठी नवीन वर्षाची सुरुवात पुरणपोळीने केली जाते. तर पुरणपोळी बनवताना डाळ शिजल्यानंतर जे पाणी उरलेलं असतं त्या पाण्याचा उपयोग आपण कटाची आमटी बनवण्यासाठी करतो. तर इथे मी कटाची आमटी बनवण्यासाठी तयारी केली आणि कटाची आमटीची फोडणी दिली. तर आपल्या जीवनात गोड, कडू, तिखट असे अनुभव येत असतात. त्याचा समतोल राखणे म्हणजे ह्या सणामध्ये दडलेले आहे. तर गोड म्हणजे पुरणपोळी, कडू म्हणजे कडुलिंबाच्या पानाची आज चटणी करून खाल्ली जाते आणि तिखट म्हणजे कटाची आमटी. तर जीवनातील ह्या साऱ्या अनुभवांचं समतोल राखणे हे या पाडव्याच्या सणामध्ये दडलेलं आहे. तर येथे मी मस्त अशी कटाची आमटी तयार करून घेतली आणि आता यानंतर करायच्या आहेत त्या म्हणजे गोड अशा पोळ्या. तर मराठी नवीन वर्ष म्हणजे अर्थात आपला पारंपरिक मराठी पदार्थ म्हणजे पुरणपोळी. तर गुढीपाडवा हा सण म्हणजे नवीन वर्षाची गोड आणि समृद्ध सुरुवात. या दिवशी खास जेवणात पुरणपोळी आणि कटाची आमटी हा पारंपरिक आणि आवडीचा मेनू असतो. तर चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला हा सण साजरा केला जातो. तर गुढीपाडवा हा सण साजरा करण्यामागे धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अशा अनेक कारणांचा समावेश आहे. काही पुराणानुसार या दिवशी भगवान ब्रह्मांनी सृष्टीची निर्मिती सुरू केली असे मानले जाते. त्यामुळे हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. गोड सुरुवात. या दिवशी पुरणपोळी केली जाते. येणारं नवीन वर्ष गोड आणि आनंदी जावं या उद्देशाने गोड पदार्थ म्हणजे पुरणपोळी बनवले जातं. तर पुरणपोळीचा स्वयंपाक हा महाराष्ट्रातील पारंपरिक आणि प्रिय सणांसाठीचा पदार्थ आहे. विशेषतः आश्विन महिन्यातील दिवाळी किंवा मकर संक्रांती सणात हा पदार्थ आवर्जून केला जातो. पुरणपोळी बनवणे ही एक कला आहे. यात पीठ मळणे, गोड पुरण तयार करणे आणि पोळी नीट तव्यावर भाजणे असा समावेश असतो. त्यामुळे महिलांना आपल्या कुटुंबाची पारंपरिक पाककला जपण्याची संधी मिळते.
तर पुरणपोळीमध्ये चणा डाळीचे प्रमाण जास्त असल्यामुळे यातून आपल्याला प्रथिने आणि ऊर्जा प्राप्त होते. गोड पुरण आणि तांदूळ म्हणजेच भात, गव्हाचे पीठ हे संपूर्ण जेवणाचे पोषण आपल्या शरीराला मिळते. आजच्या काळात कामकाजी महिला असल्यामुळे पुरणपोळी बनवणे हे कष्टाचे आणि वेळखाऊ वाटते. तरीही काही स्त्रिया हे कौशल्य टिकवतात किंवा आधुनिक उपकरणाचा वापर करून सोपे करतात, जसे मिक्सरमधून पुरण बनवणे आणि तव्यावर सहजपणे परतणे. तर असा हा सणासुदींचा स्वयंपाक करताना महिलांना सर्जनशीलता आणि मानसिक समाधान मिळते. पुरणपोळीचा सुगंध घरभर पसरतो आणि सणाच्या वातावरणाला ऊर्जा प्राप्त होते. तर पोळ्या लाटल्यानंतर नैवेद्यासाठी पण छोटे छोटे पुरणपोळी करून घेतले. तर हा सणासुदीचा स्वयंपाक इतर दिवशीच्या स्वयंपाकापेक्षा थोडा अट्टासानेच केला जातो आणि त्यानंतर कट्ट्यावर ओट्यावर होणारा पसारा राडा हे आवरणे म्हणजे एक आव्हानच असते. डाळ शिजवलेल्या कुकरमध्येच पटकन तांदूळ टाकून भात करून घेण्यासाठी कुकर लावला आणि त्यानंतर ओट्यावरचा पसारा आवरला. तर येथे पटकन पुरणपोळीचा स्वयंपाक आवरून घेतला आणि त्यानंतर ध्वज स्वरूपामध्ये आम्ही गुढी उभा केलेली होती, ती टेरेसवर उभा केली होती. त्याचे पूजन करण्यासाठी आम्ही टेरेसवर आलो. तर पूजा करण्यासाठी येथे कापूर, तांदूळ, फुले आणि गोड साखरेचा हार हे सर्व सामान घेऊन हळदी कुंकूला चुकूधर गुढी म्हणजे विजयाचा ध्वज. तर काही ठिकाणी गुढी ही ध्वज स्वरूपामध्ये उभा केली जाते, तर आमच्या घरी सुद्धा गुढी ही ध्वज स्वरूपामध्ये उभा केली जाते. तर ही गुढी उभा करण्यामागचा अर्थ म्हणजे घरासमोर प्रवेशद्वारासमोर उभी केली जाणारी ही गुढी येणाऱ्या नवीन वर्षामध्ये सुख समृद्धी आणि वाईट शक्तींपासून संरक्षण व्हावे या उद्देशाने या अर्थाने केली जाते. तर याचा निसर्ग आणि शेतीशी संबंध पाहिला असता हा सण वसंत ऋतूमध्ये येतो. या ऋतूमध्ये झाडांना नवीन पालवी फुटलेली असते आणि वातावरण आनंदी असते. झाडांना नवीन पालवी फुटलेली असते, त्यामुळे वातावरण आनंदी होतं आणि हा सण नवीन जीवन आणि ऊर्जेचं प्रतीक मानला जातो. तर काही ठिकाणी गुढीपाडव्याला भगवा ध्वज स्वरूपामध्ये गुढी उभा करण्याची प्रथा आहे. तर ही ध्वज स्वरूपामधील गुढी म्हणजेच विजय, चैतन्य आणि हिंदू नववर्षाचे प्रतीक मानले जाते. प्रभू राम 14 वर्षांचा वनवास संपून अयोध्येत परतले तेव्हा हा विजय उत्सव म्हणून गुढी उभारली गेली. तसेच हा दिवस वाईट प्रवृत्तीचा नाश आणि नवीन चांगल्याची सुरुवात म्हणून मांगल्याचे संकेत देतो. त्याचप्रमाणे ऐतिहासिक संदर्भ पाहिला असता छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या अत्याचारांना तोंड देऊन हिंदू धर्माचे रक्षण केले. त्या शौर्याची आठवण म्हणून भगवा ध्वज गुढीपाडव्याच्या दिवशी भगवा ध्वज उभा करून पूजले जाते. त्यांच्या स्मरणार्थ त्याची पूजा केली जाते. तर या सणाच्या मागे मांगल्य आणि आनंद म्हणजे नवीन पिकाची कापणी आणि वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी घरात सुखसमृद्धी यावी म्हणून गुढी उभारतात. ही परंपरा हिंदू संस्कृतीची ओळख सांगते आणि अशुभ गोष्टींचा नाश करून शुभ गोष्टींना आमंत्रित करते. थोडक्यात काय तर भगवा ध्वज हे शौर्य, विजय आणि आनंदाचे प्रतीक आहे. तर मंडळी, असा साजरा केला आम्ही आमचा गुढीपाडवा. तुम्ही कसा साजरा करता हे कमेंट करून मला नक्की सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. किडफन आदित्य आदिराजकडून गुढीपाडव्याची खूप खूप शुभेच्छा.